धक्कादायक घटना. फटाक्यांनी भरलेल्या गाडीला भीषण आग. मोठा स्फोटसदृश आवाजाने परिसर दणाणला. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील कासोळा गावाहून पुसदकडे जात असताना फटाक्यांनी भरलेल्या एका लहान मालवाहतूक गाडीला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. आग लागताच गाडीत साठवलेले फटाके एकामागून एक फुटू लागल्याने काही क्षणातच भीषण परिस्थिती निर्माण झाली. मोठ्या आवाजात होणाऱ्या स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी नियमितपणे फटाक्यांची वाहतूक करत होती. मात्र प्रवासादरम्यान अचानक गाडीच्या मागील भागातून धूर निघू लागला आणि काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. फटाक्यांनी पेट घेतल्यामुळे स्फोटसदृश आवाज मोठ्या प्रमाणात येऊ लागले. या आवाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची तीव्रता ओळखून चालकाने प्रसंगावधान दाखवत तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि वेळीत खाली उतरून स्वतःचा जीव वाचवला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र संपूर्ण गाडी आगीत जळून खाक झाली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेनंतर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी गाड्या थांबवून दूरवरूनच परिस्थितीचा अंदाज घेतला. तसेच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. काही वेळानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. फटाक्यांच्या वाहतुकीदरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याची शक्यता वर्तवली जात असून या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.